त्यावेळेला सामान्य लोक सुद्धा होती आजूबाजूला, ती या सगळ्या गोष्टीची साक्षीदार होतीच ना. हे कॅरेक्टर करत असताना सुद्धा, ही भूमिका साकारत असताना सुद्धा मला ही संहिता मी इतक्यांदा वाचली. वेगळाच क्षण होता, लोक पाया पडत होते, त्या क्षणाबद्दल काय? कारण त्यांना माहित असतं की हे आपल्यासाठी आणि पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी सगळं घडतंय. आणि हे सगळं करत असताना तिला एक वेगळंच प्रत्येक वेळेला विश्व दिसलं. काल मुलांना आपण बसून संस्कार नाही घडू शकत, या अशा चित्रपटांची गरज आहे. नमस्कार, मी गणेश आचवल, स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटातल्या कलाकारांच्या टीमची ओळख आम्हाला कुठे झाली माहितीये? अहो, आळंदीच्या मंदिरामध्ये. अनेक कलाकारांची फौज या चित्रपटामध्ये आहे आणि या चित्रपटामध्ये अभिनेत्री स्मिता शेवाळे एका वेगळ्या भूमिकेत आहे. तिच्याचकडनं जाणून घेऊया, तुझी भूमिका नेमकी काय आहे, कुठली व्यक्तिरेखा आहे? यशोदा हे ज्ञानेश्वरकालीन समाजाचं प्रतिनिधित्व करणारं पात्र आहे असं मी म्हणेन. आपण तिच्या दृष्टीनं हा संपूर्ण चारही भावंडांचा प्रवास बघणार आहोत. ती कथाकार आहे, निवेदक आहे. सो ती संपूर्ण कथा सांगते आहे आणि ती जशी कथा सांगते तसा हा चित्रपट पुढे पुढे जातोय. गंमत अशी आहे की ज्या वेळेला पौराणिक आपण म्हणतो गोष्टी, त्यामध्ये अनेक संत महंत होऊन गेले. आणि ते का? कारण बहुजन समाज आहे आपला किंवा स्त्री आहे, यांना कुठेतरी प्रकाशात आणण्याचं काम त्यांनी केलं. आणि त्यावेळेला ज्या वेळेला हे महत्वाचे नायिका म्हणूया आपण, तर त्यावेळेला सामान्य लोक सुद्धा होती आजूबाजूला, ती या सगळ्या गोष्टीची साक्षीदार होतीच ना. त्यातली ही साक्षीदार आहे यशोदा, ती बघते आहे. आणि ह्या लोकांना पाठिंबा देण्यासाठी किंवा त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभं राहण्यासाठी ही अशी पात्र योजलेली असतात, ती देवानी योजलेली असतात. कारण त्यांना माहित असतं की हे आपल्यासाठी आणि पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी सगळं घडतंय. म्हणजे हे ज्यांची इतकी अवहेलना झाली, जे स्वतः पोरके होते, त्यांनी पूर्ण विश्वाला तारलं. आणि त्यांच्या तोंडून एवढ्या कमी वयात आपल्याला ज्ञानेश्वरी ऐकायला मिळाली. म्हणजे ते देव माणसं होती, पण त्यांचं हे देवपण सांगण्यासाठी किंवा ते अनुभवण्यासाठी आजूबाजूला ती माणसं असणं गरजेची होती. मला असं वाटतं की यशोदा त्यातली भाग्यवान अशी एक स्त्री होती की तिला मुक्ताईची बहीण होता आलं, आई होता आलं. त्यानंतर तिला त्या मुलांचा आधार म्हणून उभं राहता आलं. आणि हे सगळं करत असताना तिला एक वेगळंच प्रत्येक वेळेला विश्व दिसलं. म्हणजे आपण बघतोय, आपण विचार करतोय, त्याच्यापेक्षा अचंबित करणाऱ्या गोष्टी आहेत या. तर त्या स्वतः एक पचवणं हे खूप अवघड होतं. म्हणजे अजूनही आपण ज्ञानेश्वरी ऐकल्यानंतर आपल्याला कितीतरी वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळी कळते. तसंच आहे, मला असं वाटतं की हे कॅरेक्टर करत असताना सुद्धा, ही भूमिका साकारत असताना सुद्धा मला ही संहिता मी इतक्यांदा वाचली, पण प्रत्येक वेळेला मला वेगळी कळली आहे. आणि शूटिंगला गेल्यानंतर तर आणखीनच मला वेगवेगळ्या पद्धतीनं माझी भूमिका मला सापडत गेली. आणि मग आज मंदिरात ज्या पद्धतीने तुमची सगळ्यांची ओळख झाली, मग प्रदक्षिणा आपण घातली देवळाला, वेगळाच क्षण होता, लोक पाया पडत होते, त्या क्षणाबद्दल काय? मुळात ना, चित्रपट पूर्ण होणं आणि चित्रपटानंतर तो प्रदर्शित होईपर्यंतचा जो भाग असतो, तो असे दोन भाग आहेत मला असं वाटतं. चित्रपट झाल्यानंतर तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं ही खूप मोठी जबाबदारी असते. आणि त्याची सुरुवात ही ज्ञानेश्वर माऊलींच्या साक्षीनं, त्यांच्या आशीर्वादानं आज आळंदीमध्ये येऊन आपल्याला इथे करता येते. याच्यासारखं मोठं भाग्य नाही. आणि हे औचित्य साधून आपण सगळेजण इथे भेटतो आहोत. दर्शन तर घेतलंच आहे, पण आता पुढच्या कामाला आपण सुरुवात करणार आहोत. 84 वर्षांनंतर संत ज्ञानेश्वरांवर चित्रपट बनतो. आणि आजकाल मुलांना आपण बसून संस्कार नाही घडू शकत, या अशा चित्रपटांची गरज आहे. आणि ते कार्य माऊलींनी आम्हाला दिलंय करायला, ते प्रामाणिकपणे करून ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आता आपलं आहे.
आरोग्याचा सौख्याचा असं म्हणूया आणि माऊलींकडे पुन्हा एकदा मागणं मागूया की असेच क्षण स्मिताच्या आणि अर्थातच सर्वांच्या आयुष्यात येऊत ही प्रार्थना. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.